गृहिणींसाठी आनंदी राहण्याचे 10 सोपे उपाय। नमस्कार मैत्रिणींनो, घर सांभाळणारी स्त्री म्हणजे घराचा कणा असते। सगळ्यांची काळजी घेताना ती मात्र स्वतःकडे दुर्लक्ष करते। तुम्हालाही कधी असं वाटतं का, मी सगळ्यांसाठी करते पण माझ्यासाठी कोणीच नाही? तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे गृहिणींसाठी आनंदी राहण्याचे 10 सोपे आणि खरे उपाय, जे तुमचं मन हलकं करतील आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतील। घरचं काम कधीच संपत नाही मैत्रिणींनो, पण तुम्ही थांबला नाहीत तर तुमचं मन थकतं। रोज किमान 15 ते 20 मिनिटे फक्त स्वतःसाठी ठेवा। चहा शांतपणे प्या, संगीत ऐका, देवपूजा करा किंवा फक्त शांत बसा। लक्षात ठेवा, स्वतःसाठी वेळ काढणं हे काही स्वार्थ नाहीये। स्वतःला दोष देणं थांबवा। घरात काही बिघडलं की पहिला दोष स्वतःलाच देतो आपण। माझ्यामुळे झालं, मी नीट नाही केलं। मैत्रिणींनो, कोणीच परफेक्ट नसतं। चूक झाली तर स्वतःला माफ करा। तुम्ही तुमच्या परीने सर्वोत्तम करत आहात। मनातलं मनात ठेवू नका। सगळं सहन करणं म्हणजे समजूतदारपणा नाही। तुम्हाला दुखावलं असेल, त्रास झाला असेल तर योग्य शब्दात योग्य वेळी बोला। शांतपणे बोलल्याने नातं वाचतं आणि मनही हलकं होतं। तुलना करणं बंद करा। ती बघ किती सुखी आहे, तिचं घर किती छान। सोशल मीडिया आणि लोक फक्त चांगली बाजू दाखवतात। प्रत्येक घरात समस्या असतात। तुलना केली की आनंद कमी होतो। तुमचं आयुष्य तुमचं आहे। छोट्या गोष्टीत आनंद शोधा। आनंदासाठी मोठ्या गोष्टी लागत नाहीत। सकाळची ऊन, मुलांचं हसू, आवडतं जेवण, झाडांना पाणी देणे, या छोट्या गोष्टी मन भरून टाकतात। स्वतःचं कौतुक करा। आज तुम्ही स्वयंपाक केला, घर आवरलं, मुलांची काळजी घेतली, हे सगळं काम कमी नाही। दररोज स्वतःला म्हणा, मी चांगलं करत आहे। स्वतःची किंमत स्वतःलाच ओळखायला हवी। आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका। आनंदी मनासाठी निरोगी शरीर गरजेचं आहे। वेळेवर जेवण, पुरेशी झोप, पाणी पिणं, थोडं व्यायाम करणं, घर सगळं चालेल पण तुम्ही आजारी पडलात तर सगळं थांबतं। सगळ्यांची जबाबदारी एकटीने घेऊ नका। घर म्हणजे एकट्या स्त्रीचं काम नाहीये। मदत मागायला शिका। काम वाटून घ्या। मदत मागणं म्हणजे काही कमजोरी नाही, ती समजूतदारी आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे नाही म्हणायला शिका। सगळ्यांना खुश ठेवता स्वतःला विसरू नका। तुम्हाला शक्य नसेल तर नम्रपणे नाही म्हणा। स्वतःची मर्यादा ओळखणं खूप महत्त्वाचं आहे। कृतज्ञता ठेवा। रोज झोपण्यापूर्वी 2 गोष्टी आठवा, ज्याबद्दल तुम्ही थँकफुल आहात। घर, कुटुंब, आरोग्य, हे छोटे छोटे क्षण। कृतज्ञतेमुळे मन शांत होतं आणि आनंद वाढतो। मैत्रिणींनो, आनंदी गृहिणी म्हणजे आनंदी कुटुंब। स्वतःला जपा, स्वतःवर प्रेम करा, कारण तुम्ही खूप मौल्यवान आहात। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत लिहा आणि अशाच उपयोगी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।